जन्मोत्सव बुलबुलायन भाग पहिला. लेखिका सीमा तंगडपल्लीवार. हा अनुभव 2019चा आहे. सकाळी सकाळी आपल्या घराच्या आसपास पक्ष्यांची किलबिल सगळ्यांनीच ऐकली असेल. मी पण ऐकते रोज. किती गोड वेगवेगळे स्वर, निव्वळ अप्रतिम. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर ही अनुभूती होते. निसर्गात रमणं हा माझा आवडता छंद. त्यात पक्षी न्याहाळणं भारी आवडतं. मागच्या महिन्यात पालापाचोळ्यातून मी बरेच पक्षी साकारले म्हणून असेल कदाचित. निसर्ग देवतेनं आशीर्वाद रूपानं 2 गोंडस बाळं माझ्या अंगणात टेरेसवर घातली. 20 दिवसांपूर्वी गोकर्णाच्या झाडाजवळ दोघंही खूप चिवचिव करायचे. खूप आनंद झाला होता. कुतूहलही वाढलं होतं. यांचा एक दिवस कुठल्या ठिकाणी घरटं करायचं हे ठरवण्यात गेला. ते ठरलं की मग घरट्याच्या सामानाची जमवाजमव हे जोडपं करू लागलं. सुरुवातीला वाळलेली पानं, कापूस असा बेस आणत होती चोचीतून. मग गवताच्या पात्या, काड्या असं काय काय सामान आणलं जात होतं आणि चोचीनं घरटं बांधलं जात होतं. हे घरटं होईपर्यंत त्यांच्या चोचीतून सटकलेली पानं आणि गवताच्या पात्या, काड्यांचा पसारा खूप होत होता. पण त्यांची घरटं विणण्याची कला पाहून त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं. म्हणून हा पसारा पण आम्हाला आवडायला लागला. कुतूहल म्हणून जरा जवळून बघितलं तर घरटं बांधायला सुरुवात झाली होती. गोल वाटीसारखं घरटं तयार होत होतं. ते गोल करण्यासाठी बुलबुल काड्या विणता विणता मध्यभागी बसून पंख फुलवून फडफडवत असतो आणि ते घरटं गोल करतो. घरटं विणून झालं होतं. आता मादी बुलबुल घरट्यात तळ ठोकून बसली होती. ती शांत बसलेली असायची तर बुलबुलोबा मधून मधून घिरट्या घालत असे. उत्सुकतेपोटी मोबाईलनं घरट्याचा फोटो काढायचा प्रयत्न केला आणि हे त्या बुलबुलोबा महाशयांना दिसलं. झालं. बुलबुल प्रकरण भारी सोहळ्याचं. अहो, त्याने लगेच ते घरटं नापसंत केलं आणि ते यायचेच बंद झाले. मला खूप वाईट वाटलं. बिचाऱ्याने एवढ्या मेहनतीनं स्वप्न उराशी बाळगून ते घर बांधलं असेल आणि मी जराशानं बिघडवलं. त्यांना कदाचित धोका वाटला असेल का माझा, असं काय काय वाटून गेलं मला. मी अक्षरशः गजानन महाराजांजवळ माफी मागितली आणि आश्चर्य, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा बुलबुलांचा गोड गळा ऐकायला मिळाला. हुश झाला. आले बाबा परत. धन्यवाद दिले महाराजांना आणि निसर्ग देवतेला. नंतर 2-4 दिवसातच घरटं पूर्ण झालं. काय किमया असते नाही. ग्रेट, निव्वळ ग्रेट. लवकरच घरटं बांधून बुलबुलानं 21 आणि 22 ऑगस्टला अंडी घातली आणि ही अशी यांची गोड चाहूल आमच्या झाडावर बघायला मिळणार म्हणून उत्सुकता शिगेला पोचली होती. आणि म्हटलं, चला आता आपल्याला हे सज्ज व्हावं लागेल. यांच्या बाळणपणाची काळजी आम्हालाही आमच्या परीने घ्यावी लागेल. आणि हळूच फोटो घेतला, खूप फीक आणि सावधपणे. तेवढ्यात दोघं आलेच पळत. थोड्या दूरवर बसलेले असायचे, आसपासच. कहीं पे निगाहें, कहीं पे निशाणा. पण नजर मात्र घरट्याकडं. साधारण 14-15 दिवसांनी म्हणजे 9 ते 10 सप्टेंबर 2019 आम्ही ती गोड बातमी अनुभवली. त्यातून 2 बाळ बुलबुलांचा जन्म झाला आहे की काय असं वाटलं आणि मी वर चढून बघितलं. सकाळी सकाळी उठल्याबरोबर 8-9 फूट उंचीवरती आहे घरटं
आणि अहो आश्चर्यम, घरट्यात काळसर काहीतरी दिसलं. डोळे मोठे करून बघितलं तर 2 गोंडस गोजीरवाणी तान्ही बाळं दिसली हो. आमचं घर बुलबुलाटात गजबजून गेलं. आला ग बाई आला ग, झाडावर बाळ आला. आमचा आनंद खरंच गगनात मावेना. आला ग तो क्षण आला. बुलबुलांच्या जन्मानंतर नर आणि मादी बुलबुलाचे हावभाव बदललेले दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता, धावपळ आणि आनंदाचा कल्लोळ दिसत होता. अगदी 5-5 मिनिटांनी दोघंही आलटून पालटून गोकर्णाच्या झाडावरून बाहेर जातात आणि पिलांसाठी चोचीत किडे, कसली तरी छोटीशी फळं, मांस असं बरंच काही घेऊन येतात. हे चोचीतून चोचीत भरवत असताना पिलं माना उंच करतात. तेव्हा त्यांच्या मानेचं तेवढं दर्शन झालं आणि ते टिपण्याचा प्रयत्न केला. पण हे दृश्य पाहणं फार सुखकारक होतं आमच्यासाठी. अगदी आ करतात. आई बाबा आले की त्यांचे. माता पिता पिलांच्या ममतेचा झरा वाहत होता घरट्यात आणि आमच्याही मनात, घरात. खूप वेगळा, खूप विलक्षण अनुभव. मी आई झाले तेव्हा त्याहीपेक्षा किंबहुना थोडं जास्त आज मी अनुभवला आई पण. कारण तो प्रसंग वेगळा आणि हा वेगळा. दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंदी होणं, आ हा हा. असं वाटतं आपलं खाद्य या बाळांना खाता आलं असतं तर घरट्यात दूध, ग्राईप वॉटर, बाळगुटी असं काय काय ठेवता आलं असतं. आणि बाळंतणीसाठी मेथीचे लाडू, खोबरं मिऱ्याची चटणी, खजूर देऊन तिचं बाळंतपण साजरं केलं असतं. पण त्यांच्या खाण्यापिण्यात आपण ढवळाढवळ करायची काही सोयच नाही आणि ते स्वतः त्यासाठी समर्थ असतात. पण मी जेव्हा वर चढून बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघांची अवस्था इतकी अस्वस्थ झाली की ते पाहून परत हिंमत नाही झाली माझी फोटो काढायची. म्हणून दुरून चोचीनं भरवताना व्हिडिओ काढला. आज दुपारी अगदी बारीक गोड आवाजामध्ये चिवचिव ऐकू येत होती. कमालीची उत्सुकता लागली आहे. मोठी होऊन ही पिलं कशी भरारी घेतील. रोज मी बुलबुलांशी बोलायचे. गोकर्णाच्या झाडाजवळ तुळशी आहे. पूजा करायला गेले की पहिले पहिले उडून जायचे, पण नंतर मात्र शांत बसून असायचे. रोज म्हणायचे मी, भिवू नको ग, मी काही नाही करणार. इतकी शांत बसून असते अंड्यांना पिलांना ऊब द्यायला. खूप जास्त अभ्यास नाही माझा, जसं अनुभवलं तसं लिहिलं. 14 ऑगस्टपासूनचा प्रवास. आमची शिगेला पोचलेली उत्सुकता आज सफल झाली असं नाही म्हणणार, कारण ही बुलबुलाची बाळं भरारी कशी घेतात ते पाहत राहणार. बघूया काय शिकता येईल त्यांच्यापासून. आपला प्रवास चालूच आहे. जन्मोत्सव, बुलबुलायन, भाग पहिला. लेखिका सीमा तंगडपल्लीवार. त्यांचा मोबाईल नंबर 9921773672. अभिवाचन दत्ता सरदेशमुख.